जो निर्णय घेता तो स्वतःच्या बुद्धीने घ्यायला हवा, इतरांच्या दबावाखाली येऊन नाही. दुर्गा चुकीची नसून रविराज चुकीचा आहे, याचा घराणा चुकीचा आहे. रविराज, रंगराव, शांता, आम्ही तुम्हाला बजावलं होतं, तिचा नीट सांभाळ करा. हे घे. रविराज, हिला सन्मानानं घरी घेऊन जा. शिवशंकर शंभा. गावाचं नाव खराब केलं तुम्ही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. नशीबच खराब आहे दुर्गाताईचं, या माणसाशी लग्न झालं. दुर्गा, आता सगळं चांगलं होईल. स्वामींचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. आता तुमच्या दोघांचा संसार सुरळीतपणे सुरू होईल बघ. तुझ्या पोथी पुस्तकातल्या गोष्टी सांगू नको रे. शेती हे अनुभवाचं काम आहे, तुझ्या त्या प्रयोगशाळेचं नाही. हो ना, म्हणजे आता धाकटा भाऊ मोठ्या भावाच्या ज्ञानाला आव्हान देणार का? मामांजी, हाच तर आहे संस्कारांचा अभाव. सोयरा, तुझा निष्कर्ष अगदी चुकीचा आहे. खरी काहीच चुकीचं बोलत नाहीये. अहो, ते आपल्या पारंपरिक पद्धतीच्या शेतीला आव्हान देत आहेत, म्हणजे एकंदरीत मामांजीच्या निर्णयाला विरोधच करतायत ना. बाबा, तुम्ही करत असलेली पारंपरिक शेती संपूर्ण गावाला मान्य आहे, आणि हा हरी त्यात बदल घडू पाहतोय. हरी, तुझे नवीन प्रयोग करायचं स्वप्न पाहतोय ना, ते तुझ्या पुस्तकातच ठेव आणि तुझ्या डोक्यातच ठेव. शेती वास्तवात चालते, तुझ्या प्रयोगशाळेत नाही. दादा, अरे मी फक्त एक संधी मागतोय. राजांनी सुरू केलेल्या प्रयोगशाळेत मी प्रशिक्षण घेतलंय. तिथे आधुनिक आणि पारंपरिक शेती कशी करायची हे शिकवलं जातं, आणि मी ते शिकलोय. उदाहरणार्थ बाबा, पारंपरिक पद्धतीने एका एकरामध्ये जर 2 पोती पिकांचं उत्पादन होत असेल, आणि हेच आधुनिक पद्धतीने म्हणजे नवीन जर प्रयोग करून शेती केली, तर त्याच एकरामध्ये आपण 6 ते 7 पोती धान्याचं उत्पादन घेऊ शकतो. आणि हा फक्त अभ्यास नाही, हा माझा अनुभव सुद्धा आहे. हरी, झालं तुझं बोलून. तुझा अभ्यास तुझ्याकडेच ठेव. माझा अनुभव हेच सत्य आहे. यापुढे तुला सुदर्शन जे काही सांगेल ते तू ऐकायचं आणि त्याचप्रमाणे वागायचं. तुझं हे पुस्तकी डोकं मध्ये मध्ये लावायचं नाही, समजलं? स्वामी, ज्याची भीती होती तेच झालं. यांचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे का? आता तुम्हीच या सगळ्यांना सद्बुद्धी द्या. स्वामी, माझा दौरा होऊन झाला. हे बघा, माझ्या आधी होऊन झालं सगळ्यांचं. आणा त्या शिवाय इकडे.
स्वामी 7 सुळ्यांमध्ये तुम्ही एकच दोरा ओवलात आणि तोही पटकन. मला तर एका सुईमध्ये दोरा ओवता आला नाही. पाहिलं काम तेच, पण कपिले तुला किती वेळ लागला आणि आम्हाला किती वेळ लागला. कामाच्या पद्धतीत केलेला बदल हा वेळही वाचवतो आणि कष्टही. आणि वाचलेला वेळ आणि कष्ट हे पुढच्या कामात उपयोगी येतात. काळानुरूप प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल स्वीकारायला हवे, तरच प्रगती होते. आता आम्ही लावलेल्या रोपट्याने सुद्धा जर का बदल स्वीकारला तर ते जगेलही आणि वाढेलही. आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. संघर्ष कोणालाही चुकत नाही, पण जो संघर्षातही ठामपणे उभा राहतो आणि चालत राहतो तोच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतो. स्वामी त्या तुकड्यांची विल्हेवाट लावून आली. अहो कचराच तर होता. वा बाळ्या, छान. माई, हे घ्या स्वामी. वा माई, छान. गया, वा गया, छान तयार केलंयस. तुम्हाला जोडून ठेवण्याचं महत्व समजला. तुम्ही आमचा विचार पुढे न्याल. अरे सगळे भक्त म्हणजे आमचं कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये जोडून ठेवणारा फार महत्वाचा असतो. आम्ही जेव्हा मगाशी सांगितलं की कागदाच्या तुकड्यांची योग्य ती विल्हेवाट लावा, तेव्हा तू काय केलंस? या तुकड्यांना कचरा समजून टाकून दिलास. पण या तिघांनी मात्र वेगळा विचार केला आणि या तुकड्यांमधून काहीतरी कलात्मक घडवला. जोडून ठेवण्याची वृत्ती तुमच्यामध्ये आली पाहिजे. एकदा का ती वृत्ती तुमच्यात आली की आयुष्याचा दृष्टिकोन बदलतो. कपिले, नातं तोडणं सोपं आहे, पण ते जोडणं आणि टिकवून ठेवणं यातच आयुष्याची खरी गंमत आहे. आणि हे ज्याला जमतं तो कुटुंब व्यवस्था बाधित ठेवू शकतो. आणि आज अशाच माणसांची गरज आहे. शिव शंकर शंभो. सोयरा वहिनी, हो यांच्यासाठी पाठ मांडायचा राहिलाय. थांब. पाट म्हणजे नुसता लाकडाचा तुकडा नाही, ते घरातलं स्थान असतं आणि ते कमवावं लागतं. उगाच कोणालाही मांडून देता येत नाही. माझा नवरा सगळं काही करतो, घर सांभाळतो, शेती पाहतो, वडिलांच्या विश्वासाला जागतो. मग हे घरातलं मानाचं स्थान त्यालाच मिळणार ना. आमच्या ह्यांना कधी संधीच दिली जात नाही, मग ते स्वतःचं स्थान कसं कमावणार? मुळात कर्तृत्व आणि घरात पाटावर जेवायला बसणं ह्या दोन गोष्टी एकमेकांशी जोडू नकावं. घरात सगळे एक समान असतात आणि हीच खरी संस्कृती आहे.
हो ना, मग सांग बरं, भाऊजींनी असं काय केलंय की त्यांना घरात हे मानाचं स्थान द्यावं? ते आमच्या ह्यांच्यासारखी जबाबदारी घेतात, मेहनत करतात, उलट त्यांना सगळं आयतं मिळतंय, काहीही योगदान न देता. हे तुमचं नशीब समजा की तुम्हाला या घरात निदान बसायला तरी मिळतंय, तुमचा काहीही उपयोग नसताना. खायला काय आणि भुईला भार आहात तुम्ही. वहिनी, तुम्ही आणि सुदर्शन भाऊजी जाणून बुजून यांना कमी लेखता. मलाही घरातलं काही करू दिलं जात नाही. कदाचित तुम्हाला भीती वाटते आम्ही कुठेतरी सरस ठरलो तर. श्रावणी, तोंडाला आवर घाल नाही सोयरा, आपल्या घरात सुनांनी असं एकमेकीच्या अंगावर हात उचलायची पद्धत नाही. सासूबाई, माझी यात काहीच चूक नाहीये. हिनेच भांडण उकरून काढलंय. अहो सासूबाई, वहिनी खोटं बोलतायत. मी फक्त बास, लहान आहेस तू, नमतं घे जरा.